आपल्या आयुष्यामध्ये प्रेम, पैसा, रिस्पेक्ट, ज्ञान, शांती, समाधान, सुख हे सगळं शोधत असतो. मात्र कुठे? तर बाहेर. आपल्याला हेच माहीत नाही की या सगळ्यांचा मेन स्रोत आपल्या आत आहे. जो ज्ञान आपण बाहेर शोधत आहोत, जी क्लॅरिटी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवी आहे, जे सुख हवं आहे, शांती आपल्या जीवनामध्ये हवी आहे, ती आपल्या आत दडलेली आहे. आपण मात्र ती बाहेर शोधत फिरत आहोत. आपल्याला गरज आहे आपल्या आतमध्ये डोकावून बघण्याची. आणि आपण आपल्या आतमधल्या ज्ञानाला, त्या शक्तीला कसं ओळखू शकतो किंवा कोणत्या मार्गाने मिळवू शकतो? तर त्याचा मार्ग आहे मेडिटेशन, ध्यान. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या 4 गोष्टी बघणार आहोत. नंबर 1, मेडिटेशनचे महत्त्व. नंबर 2, मेडिटेशनच्या मागचं सायन्स. नंबर 3, मेडिटेशनच्या आपल्या जीवनामधील उपयोग. नंबर 4, मेडिटेशन कसे कराल. नंबर 1, मेडिटेशनचे महत्त्व. गौतम बुद्ध ज्यांनी मेडिटेशन, ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त केलं आणि आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. श्री रविशंकर ज्यांनी मेडिटेशन आणि ब्रीथिंग टेक्निक्सच्या माध्यमातून स्ट्रेस फ्री लाईफचा संदेश दिला. ओप्रा विन्फ्रे जी मेडिटेशनच्या माध्यमातून आपली मेंटल बॅलन्स साधते. आधुनिक जगतामध्ये स्टीव्ह जॉब्स ज्यांनी मेडिटेशनच्या माध्यमातून आपली क्रिएटिव्हिटी आणि फोकसने आपली लाईफ बदलवली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील ज्यांनी आपलं आयुष्य बदलवलं मेडिटेशन आणि ध्यानाने. नंबर 2, मेडिटेशन मागचं सायन्स. आपल्या माइंडमध्ये एक डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाचा एक प्रकार असतो जो आपल्या पास्ट आणि फ्युचरला जोडत असतो आणि यामुळेच आपण वर्तमानामध्ये, प्रेझेंटमध्ये राहत नाही. हा व्हिडिओ जरी तुम्ही बघत असाल तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ही गोष्ट, कोणत्या तरी पास्ट किंवा फ्युचरचा विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू असेल तर ते याच डिफॉल्ट मोड नेटवर्कमुळे होत असतात. आपल्या ब्रेनमध्ये हा डिफॉल्ट मोड नेटवर्क हायपर ॲक्टिव्ह असतो. मात्र जी लोक मेडिटेशन करतात, ध्यान करतात, त्यांच्या ब्रेनमध्ये हा डिफॉल्ट मोड नेटवर्क हा कमी होतो आणि त्यामुळेच ते प्रेझेंटमध्ये, वर्तमानामध्ये जास्त राहू शकतात. मेडिटेशन आणि ध्यानामुळे हा डिफॉल्ट मोड नेटवर्क कमी होत असल्यामुळेच त्यांचं माइंड शांत असतं. पास्टमधल्या जुन्या गोष्टी त्यांना अति प्रमाणात त्यांना त्रास देत नाहीत, ज्यांच्यामुळे ते डिप्रेशन सारख्या गोष्टींपासून लांब राहतात आणि सोबतच चिंता ते करत नाही, प्रेझेंटमध्ये असतात. त्यामुळे त्यांना एन्झायटी, भीती ह्यापासून सुद्धा ते लांब राहत असतात. सोबतच आपल्या माइंडमध्ये वेव्ज असतात, तरंगे असतात, अल्फा, बीटा, गामा अशा प्रकारच्या. बीटा वेव्ज हे तेव्हा असते जेव्हा आपण जागत असतो. कोणतंही काम आपण फास्ट मध्ये करत असतो तेव्हा ही बीटा वेव्ह असते. जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा अल्फा वेव्ह येते. झोपेच्या थोडा पहिले ही थीटा वेव्ह येत असते, जी अल्फापेक्षा थोड्या कमी प्रमाणात स्लो असते. जसे आपण झोपतो तशी डेल्टा वेव्ह येत असते, जी खूप सायलेंटली तरंगत असते. झोपेतून उठल्याबरोबर आपण बीटा वेव्ह मध्ये जात असतो. कोणतंही काम फास्ट लवकर करत असतो किंवा आपण झोपल्यानंतर डेल्टा वेव्ह मध्ये जास्त प्रमाणात असतो. मात्र जे साधक मेडिटेशन करतात त्यांच्या ब्रेन मध्ये आणखी एक वेव्ह येते, ती म्हणजे गामा वेव्ह. आणि ही गामा वेव्ह ही सुपर ब्रेन वेव्ह आहे. या वेव्हने होतं काय? तर आपण कोणतेही डिसिजन हे लवकर घेतो आणि योग्य निर्णय घेतो. कोणतीही गोष्ट ही शांत पद्धतीने करतो, संयमाने करतो. आपण रिॲक्ट करत नाही, आपण रिस्पॉन्ड करतो. या स्टेटमध्ये कोणतीही समस्या वाटत नाही, कारण त्याचं सोल्युशन त्यांना आधीच माहीत असतं. सोबतच आपल्या युनिवर्स सोबत डिवाइन कनेक्शन देखील तयार होत असतं. जेव्हा आपण एखाद्या संत, महात्मा लोकांच्या सानिध्यामध्ये जातो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला देखील शांत, काम फील होतं. असं का होतं? कारण हेच आहे की त्यांचे तरंग आपल्या तरंगाशी जुळतात आणि आपल्याला देखील तीच एनर्जी मिळतं आणि आपलं माइंड सुद्धा शांत होतं. नंबर 3, मेडिटेशनचे आपल्या जीवनामध्ये उपयोग. सध्या लोकांना जास्त काय प्रॉब्लेम्स आहेत? पास्टच्या गोष्टीमध्ये ते अडकून पडलेले आहेत, ज्यामुळे डिप्रेशन सारख्या गोष्टी घडत आहेत. भविष्याची चिंता, ज्यामुळे एन्झायटी, भीती वाढत आहे. मन सतत विचलित असतं, शांती नाहीये, समाधान नाहीये, सुख मिळत नाहीये लोकांना. सतत राग येणं, सतत चिडचिड करणं. प्रत्येक माणूस जीवनामध्ये पैशापेक्षाही जास्त शांती आणि समाधान शोधत आहे.
आणि ती शांती आणि समाधान आपल्याला मेडिटेशनमधून मिळतं. तुम्ही बऱ्याचदा असं बघितलं असेल की आपल्याला एखादी गोष्ट बोलायची नसते, मात्र आपण लगेच बोलून देतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतं की अरे असं मला बोलायचं नव्हतं. तर असं का होतं? कारण आपला स्वतःवर नियंत्रणच नाहीये, आपला सेल्फ कंट्रोल आपल्या हातात नाहीये आणि त्यामुळेच ह्या गोष्टी घडत असतात. मात्र जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये येतं. तुम्ही एखादी गोष्ट बोलायच्या पहिले तुमच्या डोक्यामध्ये ते विचार येतात. तुमचं माइंड तुम्हाला विचारतं की ही गोष्ट मी बोलायला हवी की नको, आणि त्यानंतरच तुम्ही बोलता. म्हणजेच बोलायचा कंट्रोल आपल्याला येतं. सायन्सच्या भाषेमध्ये समजूया, जो आपल्या समोरचा ब्रेन असतो तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणून ओळखला जातो. जो मागचा मेंदू असतो तो इमोशनल ब्रेन म्हणजेच भावनिक मेंदू. समोरचा असतो तो रॅशनल ब्रेन म्हणजेच तार्किक मेंदू म्हणून ओळखला जातो. जर आपला भावनिक मेंदू इमोशनल ब्रेन वर असेल तर आपण पटकन रागाला येऊ, आपण लगेच रिॲक्ट करू. कुणी जर आपल्यावर ओरडत असेल तर आपणही लगेच ओरडू. आपण आपले डिसिजन सुद्धा भावनिक होऊन घेऊ, ज्याच्यामुळे समोर जाऊन आपल्याला पश्चाताप वाटू शकतो. जो आपला रॅशनल ब्रेन म्हणजेच तार्किक मेंदू आहे तो मुख्यतः प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच PSC सोबत जुळलेला आहे. जेव्हा आपला रॅशनल ब्रेन वर असतो तेव्हा आपण डिसिजन हे लॉजिकने घेत असतो. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपण विचार करतो आणि विचारपूर्वकच गोष्टी करत असतो. आपला स्वतःवर सेल्फ कंट्रोल असतो. कोणतीही गोष्ट आपण ॲनालिसिस करून करत असतो आणि त्यामुळेच रॅशनल ब्रेन आपला तार्किक मेंदू वर असणं गरजेचं आहे. मात्र या दोघांचाही बॅलेन्स साधणं गरजेचं आहे आणि सोबतच रॅशनल ब्रेन वर असणं देखील गरजेचं आहे. तर तोच बॅलेन्स मेडिटेशनने येत असतं. कोणतीही गोष्ट आपण भावनेच्या भरात न जाता विचारपूर्वक लॉजिक लावून ॲनालिसिस करून करायला लागतो. जेव्हा आपला PSC आपला रॅशनल ब्रेन हा वर जातो तेव्हा. त्यामुळेच जीवनामध्ये मेडिटेशन गरजेचं आहे. मेडिटेशन बद्दल आपण कितीही जरी बोललं तरी कमीच आहे. नंबर 4, मेडिटेशन कसे कराल? मेडिटेशनसाठी तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा बरेच गायडेड मेडिटेशन मिळून जातील. जर तुम्ही बिगनर असाल आणि मेडिटेशनला सुरुवात करणार असाल तर कोणतीही एकाच प्रकारची मेडिटेशनची टेक्निक यूज करा. आज वेगळी टेक्निक, आज आनापानसती, उद्या विपश्यना असं करू नका. कंटिन्यू एकच करा. जर तुम्हाला कोणतीच गायडेड मेडिटेशन करायचं नसेल तर साधं सोपं डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं. आपला प्रत्येक येणारा श्वास, जाणारा श्वास यावर लक्ष केंद्रित करायचं. जर तुम्ही सुरुवात करणार असाल, कधीच मेडिटेशन केलं नसेल तर हे लक्षात घ्या की तुमच्या डोक्यामध्ये अनेक विचार येतील. कदाचित तुम्ही जास्त वेळ बसू शकणार नाही. मात्र ही सुरुवात असेल त्यामुळे घाबरायचं नाही. पुन्हा कंटिन्यू करायचं. प्रत्येक दिवशी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं एवढ्या जास्त वेळ तुम्ही मेडिटेशनसाठी देऊ शकता तेवढं द्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात. मेडिटेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारे मेडिटेशन केलं जातं, तेही तुम्ही करू शकता. मात्र कोणती एक प्रकार निवडा आणि तोच कंटिन्यू करा. मेडिटेशनबद्दल जर तुम्हाला आणखी काही चांगली माहिती माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.